Hello everyone, welcome to my YouTube channel Chemistry by Jagdish Wagh. Dear student, आज आपण पी ब्लॉक दॅट इज ग्रुप नंबर 16, 17, 18 चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. हे जे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत आज, हे क्वेश्चन्स बघितल्यानंतर तुम्हाला असं रिअलाइज होणार की पी ब्लॉकला जेवढं तुम्ही डिफिकल्ट कन्सिडर करताय तेवढं अजिबातच डिफिकल्ट नाहीये. तर पी ब्लॉकला स्टडी करताना काही स्ट्रॅटेजीज फॉलो करा. तर मोस्टली फॅक्ट बेस्ड क्वेश्चनच विचारले गेलेत, खूप काही कॉम्प्लिकेशन नाहीये. एखाद दोन क्वेश्चन फक्त रिॲक्शन वरती आलेत, त्यामुळे खूप टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ज्या मुलांचा पहिल्यापासून सगळा अभ्यास झाला असेल तर त्यांनी रिॲक्शन वरती फोकस करा. बट ज्या स्टुडंट्सने याच्या आधी रिॲक्शन नाही केल्यात तर त्यांनी रिॲक्शन नाही केल्या तरी चालणार आहे. खूप काही तुमचा लॉस त्यात होणार नाहीये, कारण रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन खूप कमी विचारलेत. सो आपण ग्रुप नंबर 16, 17, 18 याच्यावरती जे आतापर्यंत विचारलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू 2020चे. आणि हे क्वेश्चन बघून तुम्हाला रिअलाइज होणार आहे की जेवढं आपण टेन्शन घेतोय, जेवढं तुम्ही टेन्शन घेतात पी ब्लॉकचं, तसं अजिबातच नाहीये. सो हे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला ऑपअप रिअलाइज होणार की पी ब्लॉकला जनरली फॅक्ट बेस जे ट्रूथ आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले आणि ट्रेंड तुम्हाला सगळे व्यवस्थित करायचे आहेत. सो चला टॉपिकला सुरुवात करूया. प्रिव्हियस इयर क्वेश्चन ग्रुप नंबर 16, 17 अँड 18. लेट्स स्टार्ट. नंबर 1. In laboratory, hydrogen chloride is prepared by heating. आपल्याला जर लॅबमध्ये HCl बनवायचं असेल तर कसं बनवलं होतं, त्याची ऍक्च्युअली एक स्टँडर्ड रिएक्शन आहे. दॅट स्टँडर्ड रिएक्शन इज दॅट वेन दिस सोडियम क्लोराइड इट इज गोइंग टू हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आपल्याला जे H2SO4 यूज करायचं आहे ते आहे कॉन्सन्ट्रेटेड आणि हिटिंग करायचं आहे 420 केल्विन टेम्परेचर. या टेम्परेचरला NaCl आणि H2SO4 ची आपण रिएक्शन करतो. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम हायड्रोजन सल्फेट. there is a formation of sodium hydrogen sulfate and HCl. ओके, आता HCl तर आपल्याला मिळालं आहे, बट हे जे काही NaHSO4 आहे सोडियम हायड्रोजन सल्फेट, हे फेकून देण्यापेक्षा जर याच्यामध्ये आपण पुन्हा थोडंसं NaCl जर आपण ऍड केलं, अगेन इफ वी ऍड NaCl at 420 Kelvin temperature, then there is a formation of sodium sulfate plus again HCl, म्हणजे आपल्याला पुन्हा HCl मिळतं. So by this way, this is the best reaction for the preparation of hydrochloric acid in the laboratory. So या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला हवा आहे जो असणार आहे ऑप्शन ए, that is sodium chloride and concentrated sulfuric acid. We go with option A for question number 1. Now question number 2 बघूया काय दिलं आपल्याला. What is the highest oxidation state possessed by chlorine in its oxyacids? बघा, हा जो टॉपिक आहे ना, हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती पुढे खूप सारे क्वेश्चन येणार आहेत, त्यामुळे या टॉपिकला तुम्ही सुद्धा अगदी परफेक्टली प्रिपेअर करून ठेवा. याच्यावरती बरेचसे क्वेश्चन विचारले गेले ऑक्सी ऍसिड्स ऑफ क्लोरीन वरती, त्यामुळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू 2021च्या मुलांसाठी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हॉट टॉपिक आहे. आपण या टॉपिक बद्दल डिस्कशन करूया. बघा, क्लोरीनचे ऑक्सी ऍसिड्स कुठले कुठले असतात, मग त्याच्यामध्ये मी मेन्शन करतोय की त्याला आपण जनरली नाव काय देत असतो. सो फर्स्ट ऑफ ऑल हायपोहॅलस ऍसिड, हायपोहॅलस ऍसिड ज्याला आपण रिप्रेझेंट करताना HXO असं प्रेझेंट करतो. सेकंड आहे हॅलस ऍसिड, हॅलस ऍसिड ज्याला एक ऑक्सिजन वाढवणं गरजेचं असतं HXO2. तिसरा आहे हॅलिक ऍसिड, हॅलिक ऍसिड ज्याला आपण मार्क करतोय HXO3. आणि लास्ट आहे पर हॅलिक ऍसिड, पर हॅलिक ऍसिड ज्याला आपण मार्क करतोय HXO4. आता बघा, तुम्हाला ऍक्च्युली क्लोरीनचे विचारलेत, मग तुम्ही हे नावं कसे घेतले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर मी इथल्या हॅलोजनला रिप्लेस करून क्लोरीन टाकला तर मोलेक्युल कसं होणार, HClO. सेम HClO2. सिमिलरली आय कॅन राईट HClO3 अँड HClO4. यांची ऍक्च्युली नावं कशी दिली जातात. सो द नेम ऑफ मोलेक्युल इज हायपोक्लोरस ऍसिड. याचं आपण नाव काय लिहायला पाहिजे, हायपोक्लोरस, हायपोक्लोरस ऍसिड. दुसऱ्या मोलेक्युलचं नाव लिहायला पाहिजे क्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड. तिसरा जो मोलेक्युल आहे त्याचं नाव आहे क्लोरिक ऍसिड, क्लोरिक ऍसिड. नेक्स्ट मोलेक्युल आहे परक्लोरिक ऍसिड, परक्लोरिक ऍसिड. बघा, आपण या नावांवरनं हॅलोजन आला त्यानुसार आपण त्याला नावं दिले. आता ऍक्च्युली मी हा टॉपिक काय एक्सप्लेन करतोय,
आपला क्वेश्चन तर खूप इझी होता, बट मी हे सगळं एक्सप्लेन करण्यामागचं रिझन असं आहे की यांच्यावरती पुढे जाऊन काय काय क्वेश्चन विचारले जाणार आहेत ते मला थोडं तुम्हाला सांगून द्यायचं. सो तुम्हाला हे नावं सगळ्यांना परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे आणि नावांनुसार त्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला माहिती असणं गरजेचंच आहे. याच्यावरती खूप सारे क्वेश्चन आहेत आजच्याच व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आता ओव्हरऑल त्यांनी बघायला गेलं तर त्यांनी विचारलेला क्वेश्चन आहे ऑक्सिडेशन स्टेटवरती. असा कुठला मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये क्लोरीनचा ऑक्सिडेशन स्टेट हा सगळ्यात हायेस्ट आहे. तर ऑब्व्हियसली तुम्ही जर हे सगळे फॉर्म्युलेज बघितले, या फॉर्म्युल्याकडे बघून तुम्हाला एक इमिजिएटली समजणार, ज्याच्याकडे नंबर ऑफ ऑक्सिजन जास्त असतील त्याचा ऑक्सिडेशन रेट सुद्धा जास्त असेल. आता ओव्हरऑल जर बघायला गेलं, पहिला मॉलिक्यूल जो आहे त्याचा ऑक्सिडेशन इथे साईडला लिहितो मी, त्याचा ऑक्सिडेशन स्टेट आहे +1. जो दुसरा मॉलिक्यूल आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +3, +5 अँड +7 ऑक्सिडेशन स्टेट. तुम्हाला या नावांनुसार किंवा या मोलिक्युलर फॉर्म्युलानुसार तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा पुढे विचारल्या गेलेल्या आहेत. सो हे जे हा जो टॉपिक आहे ना मुलांनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हा टॉपिक सगळ्यांनी अगदी परफेक्ट करून ठेवा. याच्यावरती ऑलमोस्ट 7 to 8 क्वेश्चन विचारले गेले. सो मग तुम्हाला आत्ताचा क्वेश्चन फक्त खूप इझी होता की हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कुठली आहे, विच इज +7. वी गो विथ ऑप्शन डी फॉर क्वेश्चन नंबर 2. Now we'll proceed for the question number 3. So what is that question number 3? Which among the following catalysis is used in the manufacturing of sulfuric acid by contact process? Number 1. या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करूच, बट हा पण एक क्वेश्चन लक्षात ठेवा, सल्फ्युरिक ऍसिड बनवण्यासाठी कुठल्या प्रोसेसचा वापर केला जातो? ऑप्शन इज कॉन्टॅक्ट ऍसिड, कॉन्टॅक्ट प्रोसेस. ओके, असा क्वेश्चन विचारला गेला. इनफॅक्ट असा टाईपचा एक क्वेश्चन पुढे येणार आहे अजून. ओके, की एक पर्टिक्युलर, आता क्वेश्चन येईलच तो आपण बघूया तेव्हा, बट तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलाय एक पर्टिक्युलर मोलिक्युल किंवा केमिकल बनवताना कुठल्या प्रोसेसचा वापर केला जातो. मग तुम्हाला अशी नावं दिलेत काही प्रोसेसचे, मग त्याच टाईपचा सल्फ्युरिक वरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. या क्वेश्चन मध्येच एक नवीन क्वेश्चन तयार होतोय की सल्फ्युरिक ऍसिड बनवताना कुठल्या प्रोसेसचा वापर करतात? द ऑप्शन इज कॉन्टॅक्ट प्रोसेस. आता या क्वेश्चनकडे आपण टर्न करूया. बघा, सल्फ्युरिक ऍसिड बनवताना ऍक्च्युली 3 स्टेप होत असतात. मी तुम्हाला हा क्वेश्चन इन डिटेल एक्सप्लेन करतो, कारण याच्यावरती पण सुद्धा 2-2, 3-3 क्वेश्चन तयार होतात आणि ते पण सेम क्वेश्चन पेपर मध्ये विचारले गेलेत. स्टेप नंबर 1, सल्फर इज गोइंग टू रिएक्ट विथ ऑक्सिजन, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड. स्टेप नंबर 2, sulfur dioxide further reacts with oxygen in presence of catalyst vanadium pentoxide, that is V2O5. After reaction, that SO2 is converted into SO3. Step number 2 finish. Step number 3 मध्ये आपण काय करतो? Sulfur trioxide, it is going to react with H2SO4. There is a formation of H2S2O7, ज्याला आपण ऑलेम असं सुद्धा म्हणतो. ओके, हे झालं स्टेप नंबर 2, सॉरी स्टेप नंबर 3 मधली प्रोसेस. आणि या ऑलेम मध्ये जर आपण H2 ऍड केला, then there is a formation of 2 times H2SO4. there is a formation of 2 times H2. याच्यावरती क्वेश्चन कुठे कुठे विचारतो? नंबर 1, कॅटलिस्ट कुठला वापरलाय, तो तर हाच क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की विच कॅटलिस्ट इज युज्ड. द करेक्ट ऑप्शन इज सी. आफ्टर दिस, की राईट द मोलिक्युलर फॉर्म्युला फॉर ऑलेम, तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑलेम इज H2S2O7. आणि हा तिसरा क्वेश्चन मी तुम्हाला ऑलरेडी ते सांगितलाय की सल्फ्युरिक ऍसिड साठी जी प्रोसेस वापरतात त्या प्रोसेसचं नाव काय आहे. सो बाय दिस वे हा क्वेश्चन पण ओव्हरऑल बऱ्यापैकी महत्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 3, वी गो विथ ऑप्शन सी. ऑप्शन सी इज ऍब्सोल्युटली करेक्ट. एक्स्ट्रा लक्षात ठेवा की ऑलेमचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय, ठीक आहे, आणि कोणाचं हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड मिळतं, असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. कोणाचं हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड मिळतं, तर तुम्ही ऑलेमचं हायड्रोलिसिस करतात. ऑलेम म्हणजेच काय? H2S2O7. दिस इज ऑलेम. सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. In which among the following compound oxidation number of phosphorus is +3? ऍक्च्युली हा क्वेश्चन का घेतलाय? तुम्हाला ग्रुप नंबर 15 तर नाहीये, ग्रुप नंबर 15 चा हा क्वेश्चन आहे, पण ग्रुप नंबर 15 वरती जर असा क्वेश्चन तयार होतो तर ग्रुप नंबर 16 मधले पण काही कंपाऊंड आहे त्यांचा पण असा मोलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला दिला जाऊ शकतोय आणि त्यांच्यातली पर्टिक्युलर सल्फरची असेल किंवा क्लोरीनची असेल तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायला विचारली जाऊ शकते. म्हणून हा क्वेश्चन तुम्हाला फक्त घेतलाय. आता फक्त हा क्वेश्चन आपण जे सॉल्व्ह करू. ऑप्शन ABCD पैकी कुठला मॉलिक्युल असा आहे ज्याच्यामध्ये फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला +3 मिळते? मी तुम्हाला इथे डायरेक्टली सोल्युशन देतोय. फॉर क्वेश्चन नंबर 4, द करेक्ट ऑप्शन इज बी. आपण चेक करून घेऊ तरी बी बरोबर आहेत की नाही. H3PO3. बघा, हायड्रोजनचा चार्ज किती असतो? +1.
ऑक्सिजनचा चार्ज किती घेतो -2. या व्हॅल्यू पुट करा आणि सॉल्व्ह करा. सो 3 इंटू हायड्रोजन प्लस फॉस्फरस प्लस 3 इंटू ऑक्सिजन इज इक्वल टू 0. सो 3 इंटू +1 प्लस x प्लस 3 इंटू -2 इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू +6 -3. सो x इज इक्वल टू +3. x इज इक्वल टू +3 व्हॅल्यू आहे तीच आपल्याला हवी होती. अशी व्हॅल्यू कोणाची आली आहे? ऑप्शन बी ची. तुम्ही क्रॉस चेक करण्यासाठी ऑप्शन ए, सी आणि डी हवं तर चेक करून बघा. आय व्हेरीफाईड दॅट ऑप्शन बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. क्वेश्चन नंबर 4, ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. नाउ क्वेश्चन नंबर 5. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन इन इट्स ऑक्सी ऍसिड डिपेंड्स ऑन. बघा मी तुम्हाला सेम टॉपिक सांगितलं होतं. ऑक्सी ऍसिड्स ऑफ क्लोरीन वरती बरेचदा क्वेश्चन विचारला. हा क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच्यावरचा. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन इन इट्स ऑक्सी ऍसिड डिपेंड्स ऑन. तुम्हाला आठवतंय मी ऑक्सी ऍसिड्स कुठले कुठले सांगितले होते? HClO, HClO2, HClO3, HClO4. याच्यामध्ये +1, +3, +5 आणि +7 ऑक्सिडेशन स्टेट मिळतात. बघा जसे जसे नंबर ऑफ ऑक्सिजन वाढत जाते, क्लोरीन तर सेम आहे, हायड्रोजन सेम आहे, जसे जसे नंबर ऑफ ऑक्सिजन वाढत आहे तसं तसं ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा काय होत चालल्या? इन्क्रीज होत चालल्या. सो ऑक्सिडेशन स्टेट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम इन द मोलेक्युल. सो असा ऑप्शन आपल्याला शोधणं गरजेचं आहे. फॉर क्वेश्चन नंबर 5 therefore we go with option A. So oxidation state depends on number of oxygen atom per molecule. Very good. So option A is correct for question number 5. Now we'll proceed for the question number 6. Same topic वरती question विचारला. What is the oxidation state of chlorine atom in chlorous acid? बघा आता प्रॉब्लेम नावात होतोय. क्लोरस ऍसिड कसं असतं हे आठवलं पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो. मोलेक्युल कुठले कुठले होते. सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला मोलेक्युल आपण घेतला त्याला आपण म्हणतोय हायपोक्लोरस ऍसिड. हो तर नाव पुन्हा लिहून देतो. हायपोक्लोरस ऍसिड. येस, हायपोक्लोरस ऍसिड. हायपोक्लोरस ऍसिडचा फॉर्म्युला आहे HClO आणि त्याची ऑक्सिजन स्टेट असते +1. सेकंड आहे इट्स अ क्लोरस ऍसिड, सिम्पली क्लोरस ऍसिड. क्लोरस ऍसिड ज्याचा फॉर्म्युला आहे HClO2, ऑक्सिडेशन स्टेट आहे +3. नेक्स्ट आहे क्लोरिक ऍसिड. नेक्स्ट इज क्लोरिक ऍसिड. क्लोरिक ऍसिड त्याचा फॉर्म्युला आहे HClO3 आणि स्टेट आहे +5. आणि लास्ट जे आहे तर परक्लोरिक ऍसिड आहे. परक्लोरिक ऍसिड त्याचा फॉर्म्युला आहे HClO4. त्याच्यामध्ये आपल्याला मिळते +7 ऑक्सिडेशन. आताचा मोलेक्युल कुठला विचारलाय? क्लोरस ऍसिडचा विचारलाय. सो क्लोरस ऍसिड ऑक्सिडेशन स्टेट इज +3. वी गो विथ ऑप्शन ए. बट लक्षात ठेवा जर क्लोरस ऍसिड वरती क्वेश्चन विचारला गेला, फॉर्म्युला दिला नाहीये, तर बाकीचे पण ऑप्शन्स 2021 साठी अवेलेबल आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती पण 100% फोकस करा. नावं आणि फॉर्म्युला हे जमणं गरजेचं आहे. कारण हा पहिल्या 6 क्वेश्चन मध्ये 4 टाइम याच्यावरती क्वेश्चन, सॉरी आय थिंक दिस इज थर्ड क्वेश्चन की ज्याच्यावरती आपल्याला ऑक्सी ऍसिड वरती क्वेश्चन विचारले. त्यामुळे हा टॉपिक बऱ्यापैकी जास्त महत्त्वाचा असेल. सो क्वेश्चन नंबर 6 वी गो विथ ऑप्शन ए. नाउ क्वेश्चन नंबर 7. इन रेझोनन्स हायब्रिड ऑफ ओझोन मोलेक्युल OO बॉन्ड अँगल इज. चला फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. ओझोनचा आपण रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करू. ओझोन 3 ऑक्सिजन ॲटम. रेझोनन्स स्ट्रक्चर डायरेक्टली ड्रॉ करायचं आहे. सो आय एम गोइंग टू शो हिअर रेझोनन्स स्ट्रक्चर एक लाईक दिस. सो याच्यामधला बॉन्ड लेंथ तुम्हाला विचारली. सो ही जी बॉन्ड लेंथ आहे इकडची असेल किंवा या साईडची, इट इज सेम. इट इज 128 पिकोमीटर. 128 पिकोमीटर, 128 पिकोमीटर. आता मला तुम्हाला सजेस्ट करायचंय, त्यांनी बॉन्ड लेंथ वरती क्वेश्चन विचारलाय ज्याचं आन्सर आपलं झालं डन. ऑप्शन इज करेक्ट. बॉन्ड अँगल वरती पण मग कदाचित क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. ओके, सो बॉन्ड अँगल याच्यामधला जो असतो इट इज 117 डिग्री. मग हा पण पॉईंट थोडासा महत्वाचा होतोय आता. सो आपल्याला फक्त बॉन्ड लेंथ विचारली होती, मग आपण टिक करतोय ऑप्शन ए ला. ऑप्शन ए इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन काय विचारलाय बघा. याच्यावरती मला थोडंसं डिस्कशन करायचं आहे. ऍक्च्युली हा जो क्वेश्चन विचारला गेलाय, क्वेश्चन असा आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑक्सी ऍसिड ऑफ सल्फर कंटेन्स सल्फर सल्फर डबल बॉन्ड किंवा S डबल बॉन्ड S लिंकेज. आता जे ऑप्शन्स तुम्हाला दिले गेले आहेत, ऑप्शन्स आपण याला टिक करतोय डी. आणि मी तुम्हाला हा डी का ते एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये
हा जो काही डी मॉलिक्यूल आहे याचं नाव आधी सांगतो मी तुम्हाला. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज थायोसल्फ्युरस ऍसिड. थायोसल्फ्युरस ऍसिड. आणि हे जे काही थायोसल्फ्युरस ऍसिड आहे याचं स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीने ड्रॉ केलंय. ओके, अशा पद्धतीने ड्रॉ केलंय. ओके, आता मी जो एक क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन केला ना मुलांनो, तो क्वेश्चन त्याचा आन्सर आपण डी टिक केलंय. बट ज्या आन्सरला आपण टिक केलंय हे 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 हा मॉलिक्यूल न्यू सिलेबस मध्ये नाहीच दिलाय. न्यू सिलेबस मध्ये दिलेलाच नाही. मला तुम्हाला एक सजेस्ट करायचं, आताचं ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8 साठी ऑप्शन डी विषय संपलेला आपला. बट मग मी तुम्हाला क्वेश्चन न्यू सिलेबस नुसार बनवून देतो. सेम क्वेश्चन असेल बट तो फॉर्म्युला असा असेल H2SO3. हा सुद्धा मॉलिक्यूल आहे अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस, ज्याचं नाव आहे थायोसल्फ्युरिक ऍसिड. थायोसल्फ्युरिक ऍसिड. एक ऑक्सिजन जास्त आहे, सल्फ्युरसचं झालंय सल्फ्युरिक, आणि याचं स्ट्रक्चर आहे लाईक दिस, S डबल बॉन्ड O, सॉरी डबल बॉन्ड S, देन OH अँड OH. हा जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये सुद्धा सल्फर सल्फर डबल बॉन्ड आहे. मग माझं असं म्हणणं आहे की जरीही हा ऑप्शन आपल्या ओल्ड सिलेबसचा होता, बट सेम टाईपचा क्वेश्चन कंटिन्यू केला जाऊ शकतोय आणि ऑप्शन ABCD मध्ये कुठला तरी या ऑप्शनला इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतंय. मग हा सुद्धा टाईप महत्वाचाच ठरतोय. मग मुलांना जरी हा तुम्हाला टॉपिक, हा मॉलिक्यूल तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही, बट न्यू सिलेबस नुसार मग याला परफेक्ट करून ठेवा, किंवा हे तरी लक्षात ठेवा की H2SO3 मध्ये सुद्धा सल्फर सल्फर डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. सो मग तुम्हाला 2021च्या बॅचला हा नवीन मॉलिक्यूल कामात येऊ शकतोय. ओके, मग ओव्हरऑल बघायला गेलं तर हा क्वेश्चन आता तुमच्यासाठी कामाचा नाही, बट सेम टाईपचा क्वेश्चन जर 2021च्या एक्झामला बनवायचं असेल तर मला तुम्हाला ऑप्शनमध्ये किंवा एक्झामिनरला तुम्हाला ऑप्शनमध्ये हा मॉलिक्यूल देणं गरजेचं आहे. या मॉलिक्यूलला व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा. सो क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन डी. नो, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. How many lone pair of electrons are present on each oxygen atom in any oxy acid of chlorine? How many lone pair of electron are present on each oxygen atom in any oxy acid of chlorine? आता मी तुम्हाला बघा पुन्हा ऑक्सी ऍसिड ऑफ क्लोरीन वरतीच क्वेश्चन विचारला. आता हा पुन्हा आपण नीट समजून घ्या क्वेश्चन कुठले आहेत. बघा ऑक्सी ऍसिड आपल्याकडे कुठले आहेत? 4च आहे. एक आहे HClO, सॉरी आय एम गोइंग टू HClO पाहिजे. ओके, मॉलिक्यूल आहे HClO, दुसरा मॉलिक्यूल आहे HClO2, तिसरा मॉलिक्यूल आहे HClO3 आणि द लास्ट मॉलिक्यूल इज HClO4. ओके, दीज आर द ऑक्सी ऍसिड्स ऑफ क्लोरीन. या सगळ्यांचे मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून देतो. सो जो पहिला मॉलिक्यूल आहे त्याचा आपण स्ट्रक्चर ड्रॉ करतोय, HO अँड Cl. आता मला एक सांगा, ऑक्सिजनचे सध्या 2 बॉन्ड कंप्लीट आहेत. जेव्हा ऑक्सिजनचे 2 बॉन्ड कंप्लीट असतात तेव्हा त्याच्याकडे लोन पेअर किती असतात? 2 असतात. हा झाला पहिला मॉलिक्यूल. जो दुसरा मॉलिक्यूल आहे HClO2, त्याला आपण प्रेझेंट कसं करतो? दिस इज HClO2 मॉलिक्यूल. ओके, प्रत्येक ऑक्सिजनचे 2 बॉन्ड कंप्लीट झाले. सो ऑब्व्हियसली जेव्हा ऑक्सिजनचे 2 बॉन्ड कंप्लीट झालेले असतात तेव्हा त्याच्याकडे लोन पेअर असतात 2. तो आपण दाखवलाय सेकंड मॉलिक्यूल. थर्ड मॉलिक्यूलचं आपण स्ट्रक्चर ड्रॉ करतो इथे. सो हिअर इज मॉलिक्यूल. ओके, क्लोरीन डबल बॉन्ड O आणि अप साइडला देर इज अ OH लाईक दिस. असं एक स्ट्रक्चर आहे. इथे सुद्धा ऑक्सिजनला सेम, प्रत्येक ऑक्सिजन चेक करा. ऑक्सिजनला जर 2 बॉन्ड कंप्लीट झालेले असतील त्याकडे इलेक्ट्रॉनच्या पेअर 2च असतात. आणि लास्ट मॉलिक्यूल आहे तो पण आपण ड्रॉ करून घेऊ. डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O अँड हिअर इज OH. लोन पेअर. एवढं सगळं दाखवण्याची आवश्यकता नव्हती, बट क्वेश्चनला इन डिटेल स्टडी करायचं असेल थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. सो इथे मी त्याचे स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. आता तुम्ही चेक करा, प्रत्येक ऑक्सिजन चेक करा, एव्हरी ऑक्सिजन ॲटम. ओके, बघा, each oxygen atom in any oxide acid of chlorine
कुठलाही ऑक्सी ऍसिड घ्या क्लोरीनचं, त्याचा प्रत्येक ऑक्सिजन तुम्ही चेक करा. प्रत्येक ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनच्या लोन पेअर किती आहे? देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. सो वी गो विथ ऑप्शन 2. 2 ऑप्शन कुठे सापडतोय? येस. सो द करेक्ट आन्सर इज डी फॉर दिस क्वेश्चन. ओके, फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट आन्सर इज डी. आता पुढे एक क्वेश्चन येणार आहे मुलांना, पुढे एक क्वेश्चन येणार आहे. त्या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय. आता तो क्वेश्चन पुढे असा येणार आहे. आय वॉन्ट टू चेंज इंक. बघा, जसं ऑक्सिजन वरती विचारलं तसं क्लोरीन वरती पण विचारलंय, तसं क्लोरीन वरती सुद्धा क्वेश्चन विचारला गेला. इथे या क्लोरीनला एकच बॉन्ड आहे. क्लोरीनला एक बॉन्ड असेल तर इलेक्ट्रॉनच्या पेअर 3 असतात. इलेक्ट्रॉनच्या पेअर 3 असतात. सेकंड, क्लोरीनला जर 3 बॉन्ड दिसत आहे तुम्हाला, तर अशा केसमध्ये इलेक्ट्रॉनच्या पेअर इथे 2 आहेत. ओके, या क्लोरीनला 1 2 3 4 5 बॉन्ड आहेत, तर या केसमध्ये इलेक्ट्रॉनची पेअर एकच आहे. आणि शेवटच्या मॉलिक्युलला ऑलमोस्ट 7 म्हणजे सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन वापरले गेले, त्याच्याकडे काहीच नसेल. आता याच्याकडे असं म्हणू शकतोय मी ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. आता हे तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 9 की जसं ऑक्सिजनवरती क्वेश्चन विचारला गेला तसं क्लोरीनवरती पुढे एक क्वेश्चन येणार आहे. मग तेव्हा मला पुन्हा एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही. मग तेव्हा मी तुम्हाला फक्त क्वेश्चन नंबर 9चा रेफरन्स देऊन टाकणार. ओके, चला या क्वेश्चन नंतर आपण पुढच्या क्वेश्चनकडे टर्न करूया. क्वेश्चन नंबर 10. सो क्वेश्चन नंबर 10, which of the following oxy acid of chlorine has highest thermal stability? आता बघा, थर्मल स्टॅबिलिटीवरती क्वेश्चन विचारला गेलाय. पुन्हा तेच टॉपिक तोच आहे, ऑक्सी ऍसिड. आय थिंक क्वेश्चन 10 मध्ये 6 to 7 क्वेश्चन ऑक्सी ऍसिड वरतीच विचारले गेलेत. त्यामुळे ऑक्सी ऍसिड हा टॉपिक खरोखर खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याचं अगदी परफेक्ट प्रिपरेशन करून ठेवा. आता मी यांच्या थर्मल स्टॅबिलिटी बद्दल डिस्कशन करतो. बघा, एक सिंपल फॅक्ट आहे, ती लक्षात ठेवा. ओके, फॅक्ट अशी आहे की तुम्हाला थर्मल स्टॅबिलिटी डिसाइड करायची. थर्मल स्टॅबिलिटी तुम्ही याच्यामध्ये काय करायचंय, फक्त तुम्हाला काय बघणार की नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम चेक करा. नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम. ओके, आता नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम चेक का करायचे? ज्याच्याकडे नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम जास्त असतील त्याचा ऑक्सिडेशन स्टेट हाय असेल. ज्याचा ऑक्सिडेशन स्टेट हाय असेल त्याची थर्मल स्टॅबिलिटी जास्त, त्याची थर्मल स्टॅबिलिटी हाय असेल. मग थर्मली जास्त स्टेबल कोण असेल? ज्याच्याकडे ऑक्सिजन जास्त आहे. मी तुम्हाला हे सजेस्ट करणार, ऑक्सिडेशन स्टेटच्या भानगडीत पडूच नका. ज्याच्याकडे नंबर ऑफ ऑक्सिजन जास्त आहे ना, थर्मली मोर स्टेबल, दॅट्स इट. ज्याच्याकडे नंबर ऑफ ऑक्सिजन जास्त आहे, थर्मली मोर स्टेबल आहे. थर्मली मोर स्टेबल कोण असेल? ज्याच्याकडे नंबर ऑफ ऑक्सिजन जास्त. नंबर ऑफ ऑक्सिजन जास्त याच्याकडे, म्हणजे मी असं म्हणू शकतोय, समजा मला ट्रेंड जर लिहायला लावला, थर्मल स्टॅबिलिटी ट्रेंड, तर मी असंच लिहायला पाहिजे. HClO4 is thermally more stable than HClO3, than HClO2, than HClO. So this is thermally more stable. Thermally more stable. Option A is correct. Next question. Question number 11. Concentrated H2SO4 reacts with PCl5 to produce. जर फॉस्फरस पेंटाक्लोराइडची रिएक्शन आपण H2SO4 सोबत केली तर काय करणार? ऍक्च्युली दिस क्वेश्चन इज नॉट फॉर 2021. 2021च्या मुलांसाठी हा क्वेश्चन नाहीये, 2022च्या मुलांसाठी हा क्वेश्चन आहे. ओके, सो रिएक्शन एक्झॅक्टली कशी होते? दिस इज कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इट इज गोइंग टू रिएक्ट विथ PCl5. नाउ देयर इज अ फॉर्मेशन ऑफ SO2Cl2 प्लस POCl3 प्लस ट्वाइस HCl. अशा पद्धतीने मॉलिक्युलचं फॉर्मेशन होतं. मग तुम्हाला टिक करायचं ऑप्शन SO2Cl2 ला. 2022च्या मुलांसाठी कामात येणार हा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. क्लोरीन इज मॅन्युफॅक्चर्ड बाय, बघा मी तुम्हाला मागे केव्हा तरी सांगितलं होतं, सल्फ्युरिक ऍसिडच्या वेळेस. सल्फ्युरिक ऍसिड बनवताना कॉन्टॅक्ट प्रोसेस वापरतात. आणि क्लोरीन बनवायचं असेल तर क्लोरीनसाठी तुम्ही काय करतात? क्लोरीनसाठी कुठल्या प्रोसेसचा वापर करतात? फॉर क्वेश्चन नंबर 12. सो क्वेश्चन नंबर 12, क्लोरीन मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. द नेम ऑफ प्रोसेस इज डिकॉन प्रोसेस. With the help of decon process, we can prepare chlorine.
क्लोरीनचा वापर करतोय आपण क्लोरीनला बनवण्यासाठी आपण डिकॉम्प्रोसेसचा यूज करतोय. वी गो विथ ऑप्शन डी. दिस इज फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. Question number 13. So what is that question number 13? Which among the following gases is used in the treatment of cancer? बघा, कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी कुठला गॅस वापरतात? हा नोबल गॅसचा यूज वरती क्वेश्चन आहे. आय थिंक 2021च्या मुलांना नोबल गॅसेसचे युजेस आय थिंक डिलीट आहे, पण ठीक आहे, एकदा कन्फर्म करून घ्या. तर युजेस वरती सुद्धा क्वेश्चन 2-3 विचारले गेलेत. ओके, सो हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 13. तुम्हाला याच्यामध्ये विचारलं आहे 13 नंबरचा क्वेश्चन, कुठला इलेमेंट, कुठला नोबल गॅस आहे जो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापरतात? तर लक्षात घ्या, तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंटची गरज आहे. रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट्स, तर हेलियम, अर्गॉन, निऑन हे तर रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट नाही. रेडॉन इज द रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट. दिस इलेमेंट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. सो ऑप्शन डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 14. What is the oxidation state of AS in H3AsO4? हा पण ग्रुप नंबर 15चा क्वेश्चन आहे. मग ग्रुप नंबर 15चा क्वेश्चन असताना मी काय टाकला? कारण लक्षात घ्या, तुम्हाला सल्फरचे ऑक्साइड्स आहेत, त्याच्यानंतर क्लोरीनचे सुद्धा ऑक्साइड्स आहेत. मग तुम्हाला जर क्वेश्चन यांच्यावरती विचारला जातो तर सल्फर आणि क्लोरीनच्या ऑक्साइडचे सुद्धा तुम्हाला सेम टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे सांगण्यासाठी हा क्वेश्चन घेतलाय फक्त. ठीक आहे, आपण त्याला सॉल्व्ह करू. बघा, 3 टाइम्स हायड्रोजन आहे प्लस AS ॲज इट इज प्लस 4 टाइम्स ऑक्सिजन इक्वल टू 0. जस्ट सिम्प्लिफाईड. सो 3 इंटू प्लस 1 प्लस एक्स प्लस 4 इंटू मायनस 2 इक्वल टू 0. त्याला सिम्प्लिफाय करा. सो x इज इक्वल टू 8 मायनस 3, x इज इक्वल टू प्लस 5. आन्सर इज प्लस 5. ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 14. ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करणं हे तुम्हाला 11 मध्ये रेडॉक्स रिॲक्शन या चॅप्टरमध्ये पण तुमचं कव्हर झालेलं आहे. सिंपल स्टेप्स असतात, इझिली सॉल्व्ह करू शकता. प्रॅक्टिस जास्त असेल तर एवढं सगळं कॅल्क्युलेशन करण्याची गरज पण नाही. तुम्ही डायरेक्टली मॉलिक्यूलकडे बघून फाइंड आउट करू शकता. तुम्ही तुमच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करू शकता. नाउ क्वेश्चन नंबर 15. विच अमंग द फॉलोइंग हॅलोजन डज नॉट फॉर्म पॉलीहॅलाइड आयन? आता पहिली गोष्ट आपण हे समजून घेऊ, हा जो क्वेश्चन आहे हा ॲनिमलस बिहेवियर मधला क्वेश्चन आहे. ॲनिमलस बिहेवियर मधला. सो दिस इज ॲनिमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. हा जो क्वेश्चन आहे दिस इज ॲनिमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. तर या क्वेश्चनचं मिनिंग समजून घ्या एक्झॅक्टली काय. पॉलीहॅलाइड आयन म्हणजे कशा टाईपचे असतात? फॉर एक्झाम्पल Cl3 मायनस असेल किंवा I3 मायनस असेल, यांना म्हणतात पॉलीहॅलाइड आयन. असं पॉलीहॅलाइड आयन क्लोरीन फॉर्म करतोय, आयोडीन सुद्धा फॉर्म करतो, ब्रोमिन सुद्धा फॉर्म करतो. ब्रोमिनचं सुद्धा पॉलीहॅलाइड आयन तयार होतं. बट फ्लोरीन डू नॉट फॉर्म पॉलीहॅलाइड आयन. फ्लोरीन फॉर्म्स ओनली मोनोहॅलाइड आयन. फ्लोरीन फॉर्म्स ओनली मोनोहॅलाइड आयन. हा ॲनिमलस बिहेवियर मधला क्वेश्चन आहे. सो वी गो विथ ऑप्शन डी. ऑप्शन डी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16. What is that question number 16? Which of the following halogens combines with dihydrogen at lowest temperature? Okay, बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन चारही हॅलोजन दिले. त्या चारही हॅलोजनची रिएक्शन हायड्रोजन सोबत होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन या सगळ्यांची रिएक्शन हायड्रोजन सोबत होते ना. सगळ्यांची रिएक्शन हायड्रोजन सोबत होते आणि या हायड्रोजन सोबत रिएक्शन झाल्यानंतर करस्पॉन्डिंग ऍसिड फॉर्म होते. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग ऍसिड. ओके, आपला रिएक्शन मध्ये इंटरेस्ट नाहीये. इंटरेस्ट आपल्याला अशामध्ये आहे की कोणासाठी टेम्परेचर कमी लागतं, असं आपला क्वेश्चन आहे. तर बघा रिॲक्टिव्हिटी कशी डिसाईड केली जाते. ओके, याच्यामध्ये जो फ्लोरीन आहे ना, जो फ्लोरीन आहे, फ्लोरीनचं असं नेचर आहे की या चारमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन यांच्यामध्ये सगळ्यात हायली रिॲक्टिव्ह जर कोणी असेल, सगळ्यात हायली रिॲक्टिव्ह कोण आहे हॅलोजन्समध्ये? फ्लोरीन. आणि फ्लोरीन सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे टेम्परेचर तर जाऊच द्या, आपल्याला डार्क कंडिशनला रिॲक्शन करायला लागते. म्हणजे थोडंसं डीम लाईट म्हणतो ना आपण, तसं मेंटेन करून रिॲक्शन करायची गरज पडते. हिटिंगची पण गरज नाही, कॅटलिस्टची पण गरज नाही. का? बिकॉज ऑफ व्हेरी हाय रिॲक्टिव्हिटी. मग सगळ्यात कमी टेम्परेचर तुम्हाला कोणासोबत लागणार आहे? फ्लोरीन सोबत लागणार. जसं तुम्ही डाऊन साईडला जाणार आहात तसं तुम्हाला हळूहळू अल्ट्राव्हायोलेट लाईट लागणार, नंतर तुम्हाला थोडंसं टेम्परेचर लागणार आहे. लाईक दिस. सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह जो कोण असेल तो असेल आयोडीन. आता मी तुम्हाला 2 क्वेश्चन सांगतो. जर त्यांनी तुम्हाला विचारलंय लो टेम्परेचर, तर आत्ताच्या क्वेश्चनचा आन्सर आपण बी ला टिक करतोय. ऑप्शन बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट.
आणि जर तुम्हाला कंडिशन अशी विचारली की हाय टेम्परेचर कोणाला लागतं असं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. सो मग तुम्हाला त्या केसमध्ये आयडेंटिटी करायचं असतं. हे एक्स्ट्रा सांगून ठेवतो 2021च्या प्रिपरेशनसाठी. सो या क्वेश्चनचा आन्सर ऍक्च्युली आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 बघा काय दिलाय. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ मिनरल ऑफ क्लोरीन? हॉर्न सिल्वर, क्रायोलाइट, कार्नालाइट अँड सेल्वाइन. ओके, आता या प्रत्येकाचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. नंबर 1 जो पहिला आहे ज्याला आपण म्हणतोय हॉर्न सिल्वर. हॉर्न सिल्वर इज मेड अप ऑफ, इट इज मेड ऑफ सिल्वर क्लोराइड. इट इज अ रिपीटिंग युनिट ऑफ सिल्वर क्लोराइड. इट इज अ रिपीटिंग युनिट ऑफ सिल्वर क्लोराइड, दॅट इज हॉर्न सिल्वर. सेकंड ऑप्शन जो दिला आहे तुम्हाला दॅट इज क्रायोलाइट. जो तुम्हाला सेकंड ऑप्शन दिला आहे विच इज नथिंग बट इट्स अ क्रायोलाइट. क्रायोलाइटचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला फॉर द क्रायोलाइट इज Na3Al(F2). तिसरा जो ऑप्शन तुम्हाला दिला आहे इट्स अ कार्नालाइट. कार्नालाइटचा फॉर्म्युला काय आहे? KMgCl3.6H2. आणि जो लास्ट ऑप्शन तुम्हाला दिला आहे इट्स अ सॅल्वाइन. आणि सॅल्वाइन इज अ रिपीटिंग युनिट ऑफ KCl. इट इज अ रिपीटिंग युनिट ऑफ KCl लाईक HCl. आता तुम्ही चेक करा यांच्यामध्ये ऑप्शन ए क्लोरीन देतोय, ऑप्शन सी सुद्धा क्लोरीन देतोय, ऑप्शन डी सुद्धा क्लोरीन देतोय. या सगळ्यांमध्ये क्लोरीन प्रेझेंट आहे. दे आर द मिनरल्स ऑफ क्लोरीन. बट व्हॉट अबाउट दिस? याच्यामध्ये कुठले क्लोरीनचं कंटेंट नाही. सो दिस इज नॉट अ मिनरल ऑफ क्लोरीन. वी हॅव टू गो विथ ऑप्शन बी. वी हॅव टू गो विथ ऑप्शन बी, क्रायोलाइट. नेक्स्ट क्वेश्चन. विच अमंग द फॉलोइंग इज मिनरल ऑफ सल्फर? यातले काय आताच आपण बघितले, पुन्हा बघूया. सगळ्यांचे फॉर्म्युला तुला मेन्शन करतो. नंबर 1 फ्युरोपाटाइट. आपण बघूया फ्युरोपाटाइट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. सो इट्स अ CA5PO4 3 times F. ओके, दुसरा ऑप्शन तुम्हाला दिला आहे इट्स अ कार्नालाइट, जे आत्ताच आपण बघितलं होतं, KMgCl3.6H2. ऑप्शन सी तुम्हाला दिला आहे सिनाबार. सिनाबार मध्ये एक्झॅक्टली काय असतं? सिनाबार आपण येस, सिनाबार इज अ नथिंग बट इट्स अ AgS. आणि डी ऑप्शन तुम्हाला जो आहे इट्स अ सॅल्वाइन, जे आपण आता थोड्या वेळ बघितलं होतं. सॅल्वाइन इज नथिंग बट इट्स अ रिपीटिंग युनिट ऑफ KCl. आता क्वेश्चन असं विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज अ मिनरल ऑफ सल्फर? सल्फर कोणामध्ये चेक करा म्हणून. सल्फर कोणामध्ये दिसतोय का तुम्हाला? सल्फर फक्त कोणामध्ये सापडलं? ऑप्शन सी मध्ये सापडलं, दॅट इज सिनाबार. सो फॉर क्वेश्चन नंबर 18 वी गो विथ ऑप्शन सी. ऑप्शन सी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. क्वेश्चन नंबर 18. नाउ क्वेश्चन नंबर 19. Guys, wait. So question number 19. Question number 19 साठी बघा काय क्वेश्चन विचारलाय. Which of the following oxy acid of chlorine does not contain lone pair of electron? आपण हा क्वेश्चन आधी पण सॉल्व्ह केला, पण तो ऑक्सिजन साठी होता. आता क्लोरीन साठी विचारलाय. आणि मी तुम्हाला याचा रेफरन्स देतोय क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 तुम्ही कम्प्लिटली चेक करा. क्वेश्चन नंबर 9 मध्ये तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर मिळणार, किंवा एकदा पुन्हा एक्सप्लेन करून देतो. स्ट्रक्चर फक्त पुन्हा काढायला लागतील मला. ओके, याच्यामध्ये पहिला एक एक मॉलिक्यूल चेक करू. HOCl. HOClचं स्ट्रक्चर आपण असं दाखवतोय. HOCl 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर HClO2. HClO2चं आपण स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. ओके, इथे क्लोरीनकडे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. नंतर आहे HClO3. HClO3चं आपण ते स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. क्लोरीन डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. क्लोरीनकडे इथे असतं फक्त एक पेअर. आणि लास्ट आहे HClO4. त्याचं आपण स्ट्रक्चर ड्रॉ करू. डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, OH. ओके, इथे एकही पेअर नसते. तुम्हाला क्वेश्चन तोच विचारलाय की असं कुठलं ऑक्सी ऍसिड आहे क्लोरीनचं ज्याच्याकडे विच डज नॉट कंटेन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन? असं ऑप्शन कुठलं आहे? HClO4. HClO4 शोधा. यांच्यामध्ये कुठे आहे HClO4? HClO4 ऑप्शन सी. ओके, तुम्ही रेफरन्स क्वेश्चन नंबर 9 चा सुद्धा घेऊ शकताय. क्वेश्चन नंबर 20. सो क्वेश्चन नंबर 20 इज गिवन. How many lone pair of electron are present on a chlorine atom in
हायपोक्लोरस ऍसिड लक्षात घ्या. आय थिंक ऑक्सी ऍसिड वरतीच म्हणून पडलेत एक्झामिनर, तेच क्वेश्चन पुन्हा पुन्हा येत आहे. सो बट इथे नाव दिलंय तुम्हाला. सो दिस इज ट्रिकी क्वेश्चन. ज्यांच्याकडे एक्स्ट्रा नॉलेज असेल, डिटेल नाव माहिती असेल, फॉर्म्युला माहिती असेल, स्ट्रक्चर माहिती असेल, तेच हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. सो क्वेश्चन नंबर 20 आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 20 काय विचारलंय की क्लोरीन हाऊ मेनी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट ऑन द क्लोरीन इन हायपोक्लोरस ऍसिड. आता हायपोक्लोरस ऍसिड म्हटलं तर आपल्याला हायपोक्लोरस ऍसिड म्हटलं तर त्याचा फॉर्म्युला आहे HClO. आणि HClO चं जर आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर हे आपण अशा पद्धतीने ड्रॉ केलं. तर ऑक्सिजनकडे 2च असतात कुठलाही मॉलिक्यूल उद्या, आणि क्लोरीनकडे इथे 6 असतात. सॉरी 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 ऑप्शन बी इज करेक्ट. बट प्रॉब्लेम काय माहिती का, या नावानुसार तुम्हाला त्याचं फॉर्म्युला, त्याचं स्ट्रक्चर हे आठवलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला सजेस्ट करेल की ते चारही नावं, त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्यांचं ऑक्सिडेशन स्टेट, त्यांच्या प्रत्येकामध्ये क्लोरीनवरती 4 लोन पेअर इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनवरच्या सुद्धा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, हे सगळं परफेक्टच करून ठेवा. तुम्ही बघताय की किती क्वेश्चन त्या टॉपिकवरती विचारले जात आहे. ओके, चला पुढच्या क्वेश्चनकडे टर्न करूया आपण. क्वेश्चन नंबर 21. अगेन द क्वेश्चन ऑन सेम टॉपिक. आयडेंटिफाय करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑक्सिडायझिंग पॉवर. आता ऑक्सिडायझिंग पॉवरवरती क्वेश्चन विचारलाय, मोलेक्युल तर तेच आहे, दीज आर द ऑक्सी ऍसिड्स ऑफ क्लोरीन. सो क्वेश्चन नंबर 21 मध्ये बघा, मी तुम्हाला डिस्कशन करतो. एक मिनिट. ऑक्सिडायझिंग लाईन्स येत आहेत, लेट मी क्लिअर ऑल. सो आपण ऑक्सिडायझिंग पॉवर कशी डिसाइड करतो. ऑक्सिडायझिंग पॉवर डिसाइड, अरे यार व्हॉट इज दिस, लेट मी क्लिअर अगेन. बघा एक तुम्हाला सिंपल सांगतो मी. ऑक्सिडायझिंग पॉवर डिसाइड करायची असेल तर काय ऑब्झर्व करा, कुठल्या मॉलिक्युलची ऑक्सिडायझिंग पॉवर जास्त असते, ज्याच्याकडे नंबर ऑफ ऑक्सिजन लेस असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रेंड असा होणार आहे, HClO has more oxidizing power than something is going on, HClO2 than HClO3 than HClO4. काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झालाय, इथं लाईन्स येत आहे. इथे बघा ना, याच्याकडे नंबर ऑफ ऑक्सिजन कमी, सगळ्यात जास्त ऑक्सिडायझिंग पॉवर याचीच आहे, आणि सगळ्यात कमी ऑक्सिडायझिंग पॉवर HClO4 ची आहे. तुम्हाला क्वेश्चन असा विचारला की आयडेंटिफाय करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर विचारली. हा सगळ्यात जास्त ऑक्सिडायझिंग पॉवर शो करतोय, हा सगळ्यात लो ऑक्सिडायझिंग पॉवर शो करतोय. हाय टू लो होते म्हणजे हीच ऑर्डर करेक्ट आहे. अशी ऑर्डर फक्त शोधून काढा ऑप्शन ABCD मध्ये. सो द करेक्ट ऑप्शन इज ए. करेक्ट ऑप्शन इज ए. सो वी गो टू ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 बघा काय दिलाय. What is the oxidation state of chlorine atom in chloric acid? My God, again the question on same topic. बघा ना, ऑक्सी ऍसिड्स हा टॉपिक परफेक्ट करूनच ठेवा. आय थिंक त्याच्या पलीकडे काही जास्त विचारलं जातच नाही. सो इथे तुम्हाला क्लोरिक ऍसिड विचारलंय. क्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे, HClO3. फाईन. या क्लोरिक ऍसिड मध्ये क्लोरीनचा काढायचा तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढायची. सो हायड्रोजन प्लस क्लोरीन प्लस 3 into ऑक्सिजन इज इक्वल टू 0, plus 1 plus x plus 3 into minus 2 equal to 0. So x is equal to 6 minus 1, x is equal to plus 5. We go with option C. For question number 22, option C is absolutely correct. Next question will be question number 23. Which among the following pairs of halogen forms interhalogen compound of the type X7? बघा इंटरहॅलोजन कंपाऊंड 4 टाइपचे असतात, X, X3, X5 आणि X7. तर यांच्यामध्ये हे पहिले तिघे जे आहेत ना, हे बरेच कंपाऊंड तयार करतात, पण जो हा शेवटचा आहे ना, तो फक्त एकच मॉलिक्यूल फॉर्म करतो, IF7. वन अँड ओनली मॉलिक्यूल, दॅट इज IF7. ओके, सो वी गो विथ ऑप्शन सी. बघा ऑप्शन सी मध्ये काय दिलाय, आयडीन दिला आणि F दिलाय. तर तुम्हाला ऑब्व्हियसली एकच ऑप्शन आहे, IF7. बाकीच्यामध्ये एकापेक्षा जास्त इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पण लक्षात ठेवा, त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर जो आपण X आणि X' घेतोय ना, त्याच्यातला जो X असतो ना, लार्ज साईज असते, त्याची साईज कशी असते, लार्ज असते,
आणि जो एक्स डॅश असतो त्याची ॲटॉमिक साईज स्मॉल असते, लाईक दिस. एखादा मोठा असतो, दुसरा छोटा असतो. एक्स एक्स डॅश लाईक दिस. हे पण लक्षात ठेवा, हे पण कामात येईल. तुम्हाला एखादा क्वेश्चन याच्यावरती असं पण विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इंटर हॅलोजन कंपाऊंड डज नॉट एक्झिस्ट, विच ऑफ द फॉलोइंग इंटर हॅलोजन कंपाऊंड एक्झिस्ट. तर तुम्हाला या इंटर हॅलोजन कंपाऊंडमध्ये एक छोटासा टेबल दिलाय की प्रत्येक टाईपचा इंटर हॅलोजन कंपाऊंड कुठले कुठले मॉलिक्युल्स फॉर्म करतो, असं एक टेबल तुम्हाला दिलाय. तो टेबल सगळ्यांनी करूनच ठेवा. जरी त्याच्यावरती सध्या क्वेश्चन नसेल तरी विचारला जाण्याचे चान्सेस पण जास्त आहेत. चला, क्वेश्चन नंबर 23 ऑप्शन सी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 24. So what they given in question number 24? Which of the following molecular formula represent Marshall's acid? बघा, यांच्यापैकी मार्शल्स ऍसिड कुठला आहे? आता हा फॅट बेस्ड क्वेश्चन आहे. मार्शल्स ऍसिडला दुसरं एक नाव आहे. याला दुसरं नाव असं आहे पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. आता तुम्हाला थोडेफार फॉर्म्युले सुद्धा हे लक्षात ठेवावे लागतील. मग यांच्यापैकी पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड कुठला आहे? इट इज H2S2O8. O8 लक्षात ठेवलं चालेल. O8 लक्षात ठेवलं तरी चालेल. सो वी गो विथ ऑप्शन डी. ऑप्शन डी which is called as Marshall's acid. Next question, question number 25. What is the oxidation state of sulfur in oil of vitriol? बघा, ऍक्च्युली क्वेश्चन तर खूप सोपा आहे, बट ऑइल ऑफ विट्रिओल हे खूप कमी जणांना माहिती असतं. ऑइल ऑफ विट्रिओल म्हणजेच याला सल्फ्युरिक ऍसिड म्हणतात, दॅट इज H2SO4. H2SO4 मध्ये तुम्हाला सल्फरची फाइंड आउट करायची ऑक्सिडेशन स्टेट. H2SO4 मध्ये तुम्हाला सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची. सो 2 into hydrogen plus sulfur plus 4 into oxygen is equal to 0. Now just put the values and get the answer. 2 into plus 1 plus x plus 4 into minus 2 is equal to 0. So x is equal to 8 minus 2, x is equal to plus 6. Plus 6 plus 6, option D. Question number 25, option B is correct. Actually question खूप easy होता, but त्यांनी सल्फ्युरिक ऍसिड न देता तुम्हाला ऑइल ऑफ विट्रिओल दिलाय, त्यामुळे बऱ्याच मुलांचे मार्क इथे गेले असतील, कारण ऑइल ऑफ विट्रिओल हे खूप कमी मुलांना माहिती असतं. सो क्वेश्चन नंबर 25, ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 26. What is question number 26? God, again the question on same topic. What is the oxidation state of chlorine atom in hypochlorous acid? आता प्रॉब्लेम होणार हायपोक्लोरस ऍसिडचा. हायपोक्लोरस ऍसिडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. हायपोक्लोरस ऍसिड काय आहे? HClO. HClO. बस याच्याकडे बघून कळते की काय असेल त्याचा व्हॅल्यू. सो हायड्रोजन प्लस क्लोरीन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू 0. चार्ज पुट करा. प्लस 1 प्लस x minus 2 is equal to 0. So x is equal to plus 1. We go with option D. So question number 26, option D is correct. खूप इझी क्वेश्चन आहेत. बघा ना, ओव्हरऑल जर बघायला गेलं तर ऍक्च्युली मुलांच्या माइंडमध्ये पी ब्लॉकची खूप भीती असते. पी ब्लॉक मोठा चॅप्टर आहे, खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत, बट आपण क्वेश्चनची जर लेवल बघितली तर पी ब्लॉक वरती खूप इझी लेवलचे क्वेश्चन विचारलेले आहेत. रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन आतापर्यंत फक्त एकच आलाय, तो पण ओल्ड सिलेबसचा होता, जो आपण सॉल्व्ह केला. H2SO4 आणि PCl5 सॉल्व्ह केला होता आपण. त्याचा प्रॉडक्ट तुम्हाला SO2Cl2 मिळालं होतं. एसो नो, पण तो पण आता सिलेबसमध्ये नाही. म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलं तर रिॲक्शन वरती आतापर्यंत एकही क्वेश्चन विचारलेला नाही. त्यामुळे थोडंसं रिॲक्शनच्या पलीकडे जे बाकीचे टॉपिक आहेत त्यांच्यावरती 100% फोकस करा. पी ब्लॉकचे मार्क कुठे जाणार नाही. म्हणजे पी ब्लॉक खरोखर इझी आहे, टेन्शन घेऊ नका त्याचं. क्वेश्चन नंबर 26, ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. सो व्हाट इज दॅट क्वेश्चन नंबर 27? Which of the following pairs of inert gases are used in the flash bulb? बरं, हा क्वेश्चन आहे 20, म्हणजे हा क्वेश्चन कोणासाठी कामाचा नाही आहे, जो सध्याचा क्वेश्चन आहे 2020चा क्वेश्चन आहे. 2021च्या मुलांना कामात येणार नाही, कारण तुमच्या सिलेबसमध्ये ना हायड्रोजन, हेलियम, निऑन आणि आर्गॉनच दिले आहेत. हे तीनच एलिमेंट तुमच्या सिलेबसमध्ये आहे. तुमच्या सिलेबस म्हणून क्रिप्टॉन आणि झेनॉनला काढून टाकलंय. हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही पण आहे. मग त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट काय करेल, आत्ताचा क्वेश्चन जर आपण बघितला, या क्वेश्चनचं जे आन्सर आहे क्वेश्चन नंबर 27चा, त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी. बट क्रिप्टॉन हा तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये, झेनॉन तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये. मग मला तुम्हाला एकच सजेस्ट करायचं आहे की
ऍप्लिकेशन किंवा युजेस वरती क्वेश्चन विचारला गेला हे सांगायचं आहे. मग तुम्ही हेलियम, निऑन, क्रिप्टॉन हे तर 100% करूनच ठेवा. यांच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस सुद्धा आहे. तुमच्या सिलेबसमध्ये क्रिप्टॉन झेनॉन नाहीये. ओल्ड सिलेबसचा हा क्वेश्चन आहे. क्रिप्टॉन झेनॉन त्या सिलेबसला होता 2020ला, तुम्हाला नाही येतो. बट तुम्ही हेलियम, निऑन आणि क्रिप्टॉनला परफेक्टच करून ठेवा. यांचे युजेस नक्की करून ठेवा. 27 नंबर ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 28. आयडेंटिफाय द इनर्ट गॅस युज्ड फॉर द फिलिंग ऑफ बलून. हा आपल्या सिलेबसचाच क्वेश्चन आहे. बलून मध्ये कुठला इनर्ट गॅस फिलअप केला? लाईट वेट असतो की नाही तो? आय थिंक हा जीकेचा पण पार्ट आहे. आपण मार्केटमध्ये बघतो की ते बलून्स घेऊन जातात ते लोक. त्या बलून्स मध्ये गॅस फिलअप केलेला असतो. इन केस त्याचा थ्रेड जर कट झाला तो स्काय मध्ये निघून जातो. मग त्या बलून मध्ये कुठला गॅस फिलअप केलेला असतो? क्वेश्चन नंबर 28 विचारला तुम्हाला. सो फॉर दिस क्वेश्चन इट इज बेस्ड ऑन नॉलेज. इट इज हेलियम गॅस. बऱ्याच म्हणून या क्वेश्चनचा आन्सर जमत असेल. इट इज लाइटर दॅन एअर, म्हणून ते हवेत उडतात, वरती जातात ते. क्वेश्चन नंबर 29. सो नोबल गॅस युज्ड इन मायनर्स कॅप लॅम्प इज. आता या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आपल्या सिलेबसमध्ये राहिलेलंच नाही. आता आपल्या सिलेबसमध्ये फक्त हेलियम, निऑन आहे, हेलियम, निऑन आणि आर्गॉन आहे. तर मी तुम्हाला पुन्हा सजेस्ट करेल यांचे युजेस 100% करूनच ठेवा. युजेस वरती क्वेश्चन विचारले गेलेत. मग आत्ताचा क्वेश्चन घेण्यामागचं पुन्हा इंटेन्शन तेच आहे. तुम्हाला हे सांगायचं आहे की नोबल गॅसेसच्या युजेस वरती क्वेश्चन विचारले गेले. बट आत्ताचा जो क्वेश्चन विचारला गेला आहे तो आपल्या सिलेबसमध्ये नाही. त्याचा आन्सर आहे क्रिप्टॉन. ओल्ड सिलेबसला सगळेच होते. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन सगळेच होते. रेडॉन सुद्धा होते. त्यामुळे हा आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये. बट तुम्हाला सजेशन हे आहे की यांच्यावरती पूर्णपणे फोकस करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30. विच ऑफ द फॉलोइंग ऑक्सी ऍसिड ऑफ सल्फर कंटेन 4 सल्फर ऑक्सिजन डबल बॉन्ड? बघा ना, क्वेश्चन विचारला. या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 54, या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी. या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी. मी ऑप्शन सी बद्दल थोडंसं डिस्कशन करतो. जो ऑप्शन सी आहे H2S2O6, ज्याला म्हटलं जातं डायथायोनिक ऍसिड. डायथायोनिक ऍसिड, डायथायोनिक ऍसिड. ओके. आणि त्याचं स्ट्रक्चर या टाईपचं असतं. S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, अगेन S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, OH, OH. ओके. असा हा मोलेक्युल आहे. आता हा जो मोलेक्युल आहे याचा आपला तर ठीक आहे, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय की सल्फर ऑक्सिजन डबल बॉन्ड 4 कोणामध्ये असतात? सापडले आपलं 1, 2, 3 अँड 4. वी गो विथ ऑप्शन सी. बट इथे काय सजेस्ट करायचं? आता हा जो सी ऑप्शन आहे हा 2020च्या मुलांना होता, जो आता टेक्स्टबुक मधून 2021च्या मुलांसाठी नाहीये. मग मला तुम्हाला एक सजेस्ट करायचं आहे. मग मी तुम्हाला सेम टाईपचं क्वेश्चन विचारेन, फक्त ऑप्शन मध्ये काय असणं गरजेचं आहे? न्यू सिलेबस नुसार हा मॉलिक्युल असणं गरजेचं आहे. H2S2O7 हा जो मॉलिक्युल आहे याच्यामध्ये सुद्धा सल्फर ऑक्सिजन 4 बॉन्ड आहे आणि या मॉलिक्युलचं नाव आहे पायरोसल्फ्युरिक ऍसिड. पायरोसल्फ्युरिक ऍसिड. याचं मी तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करून देतोय. S डबल बॉन्ड O, S डबल बॉन्ड O, double bond O, double bond O, and here is OH group. This is a structure. हे स्ट्रक्चर आहे. याचं नाव आहे पायरोसल्फ्युरिक ऍसिड. त्याचा फॉर्म्युला आहे H2S2O7. आता मी तुम्हाला हा जो सेम क्वेश्चन विचारला, फक्त मला काम काय असेल? ऑप्शन ABCD मध्ये तुम्हाला मी हा ऑप्शन देणार, लगेच क्वेश्चन तयार होतोय 2021च्या बॅचचा. पण हा जो सध्याचा क्वेश्चन आपण जो बघतोय क्वेश्चन नंबर 30, ज्याचा ऑप्शन आहे सी, हा आता सिलेबस मध्ये नाही राहिला. हा मॉलिक्युल सिलेबस मधून काढून टाकला. बट हा जरी सिलेबस मधून काढून टाकला असेल, पण सिलेबस मध्ये जो आहे आता त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जो सिलेबसचा पार्ट कुठला आहे? पायरोसल्फ्युरिक ऍसिड, H2S2O7. स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलंय. इट कन्सिस्ट ऑफ 4 SO बॉन्ड. SO बॉन्ड किती आहे? सल्फर ऑक्सिजन डबल बॉन्ड किती आहे? 4 टाइम्स आहे. तर मुलांनो, याच्यावरती आतापर्यंत एवढेच क्वेश्चन विचारले गेले पी ब्लॉक वरती मागच्या वर्षीच्या एक्झाम. आता याच्यात मी तुम्हाला काय बोलणार माहिती का? मेन टॉपिक तुम्हाला आता कळलेच आहे अंदाज कुठल्या टॉपिकवर सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले गेले आहेत. आता जो पूर्वीचा पी ब्लॉक होता त्याच्यामध्ये ग्रुप नंबर 15, 16, 17 आणि 18 होता.
ओव्हरऑल जर सांगायचं म्हटलं ना, ग्रुप नंबर 15 वरती 14 क्वेश्चन विचारले गेले. जे आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले ना 30 क्वेश्चन, या 30 क्वेश्चन्स मध्ये प्लस ऍडिशनली 14 क्वेश्चन आहेत की जे फक्त ग्रुप नंबर 15 वरतीच विचारले गेले. पण आता ग्रुप नंबर 15 सिलेबस मध्ये नसल्यामुळे हे सगळेचे सगळे क्वेश्चन कॅन्सल झाले. मग माझ्याकडे जे उरलेले क्वेश्चन होते, अंदाजे क्वेश्चन होते, आय थिंक 41 का 42 क्वेश्चन होते. मग 41-42 पैकी मी फक्त तुमचे 30 का घेतले, कारण 40 कन्सिडर करा. हे 40 क्वेश्चन 2020 ला होते, जो ओल्ड सिलेबस होता, आणि जो आताचा न्यू सिलेबस आहे त्यातले पण काही क्वेश्चन डिलीट झालेत की जे आपल्या सिलेबसमध्ये नाही राहिलेले आता. त्यामुळे क्वेश्चन फक्त नंबर्स किती झाले, 30 झाले. ओके, सो ओव्हरऑल पी ब्लॉकच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर क्वेश्चन थोडेसे कमीच आहेत. तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा अजून बऱ्यापैकी जास्त प्रिपेअर करावं लागणार आहे. ठीक आहे, चला पुढच्या चॅप्टरला आपण भेटूया. सो थँक्यू व्हेरी मच.